नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 आईस पत्र हे अभ्यासणार आहोत. चला तर आपल्या या पाठ विश्लेषणाला सुरुवात करूया. पान क्रमांक 16 पाठ क्रमांक 5 आईस पत्र. आता पत्राची सुरुवात झालेली आहे. राईटलाच इथे दिनांक दिलेली आहे. 20 एप्रिलला हे पत्र लिहिले गेलेले आहे. आता ही ते मुलगी आपल्या आईला पत्र लिहित आहे. पत्राची सुरुवात केलेली आहे. तीर्थरूप आईस, शिरसाष्टांग नमस्कार. माझं पत्र मिळाल्यावर तुला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना. ओवी रोज तर आपल्याशी फोनवर बोलते, मग आज अचानक तिने आपल्याला पत्र का बरं लिहिले असेल असा प्रश्न पडला असेल ना तुला. आता ही ते जी मुलगी पत्र लिहित आहे त्या मुलीचं नाव आहे ओवी. ती आपल्या आईला पत्र लिहित आहे. पत्राच्या सुरुवातीलाच ती आईला सांगत आहे की तुला हे पत्र मिळताच आश्चर्याचा धक्का बसलेला असणार आहे. आश्चर्याचा धक्का बसणे म्हणजे खूप आश्चर्य वाटणे. कारण ओवी रोज आपल्या आईशी फोनवर बोलत असते, मग आज अचानक तिने हे पत्र का बरं लिहिले असेल. आजच्या फोनच्या जमान्यामध्ये कोणीही कोणाला पत्रही लिहित नाही, कारण पत्र पोहोचायला वेळ लागतो. पण फोनवर आपलं एका सेकंदात समोरच्या व्यक्तीशी बोलणं होतं. मग असा प्रश्न आईला देखील पडलेला असतो. त्यावर आता ओवी याचं विश्लेषण सांगते की मी सुट्टीत इथे आजोळी राहायला आल्यापासून आपण रोज फोनवर बोलतो. आजोळी म्हणजे काय तर आईचं माहेर. जिथे आई लहानपणापासून मोठी झालेली असते, तिथे तिने जन्म घेतलेला असतो. ते म्हणजे तुमच्या आईचं जे माहेर आहे, जे आजीचं घर आहे, ते म्हणजे आजोळ. तर ओवी सुट्टीमध्ये आजोळी राहायला गेलेली आहे आणि तिथे गेल्यापासून ती रोज आईला फोन करायची. पण आज आजीने मला तिने जपून ठेवलेला पत्रांचा खजिना दाखवला. खजिना म्हणजे काय तर मौल्यवान संग्रह. आजी लग्न करून सासरी आल्यावर पणजीने आजीला लिहिलेली सगळी पत्र आजीने जपून ठेवलेली होती. ही पत्र कोणती होती बरं, तर आजी जेव्हा लग्न करून तिच्या सासरी गेलेली होती तेव्हा तिच्या आईने तिला लिहिलेली ही सर्व पत्र होती, म्हणजेच ओवीची पणजी. आणि ती सर्व पत्र आजीने जपून ठेवलेली होती. तेवढी सगळी जुनी पत्र ती ओवीला दाखवत होती आणि हे बघून ओवीला खूप आनंद झालेला होता. आईची आठवण आली की अजूनही ती पत्र पुन्हा पुन्हा वाचते. जेव्हा जेव्हा आजीला तिच्या आईची आठवण येते तेव्हा ती तो पत्रांचा खजिना वाचू पाहते आणि आईची आठवण पुन्हा ताजी करते. हे सर्व ऐकून ओवीला सगळं कुतूहल वाटत असतं, कौतुकास्पद वाटत असतं. कारण आज आपण या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आपल्याला कोणत्याही व्यक्तीची आठवण आली की आपण लगेच फोन करतो, फोनवर बोलतो आणि फोन ठेवून देतो. पण अशा आपल्याकडे त्या व्यक्तीच्या कितीशा आठवणी जपल्या जातात. पहिल्या तर आपण फोटो प्रिंट्स पण काढायचे, पण आता आपण काय करतो, मोबाईलमध्ये सेल्फी काढतो, साधे फोटो काढतो आणि स्टोअर करतो. पण त्याची मेमरी करप्ट झाली किंवा मोबाईल खराब झाला तर त्या आठवणीसुद्धा आपल्या आयुष्यातून निघून जातात. फार मुश्किलीने ते फोटो मिळतात, परंतु आपण असे किती वेळा ते फोटो पाहतो. तेव्हा जे फोटो प्रिंट केलेले असतात त्याच आठवणींच्या स्वरूपात आपल्याला वारंवार आठवत असतात. तसंच काहीसं पत्रांच्या बाबतीतही आहे. तेव्हा पणजीने लिहिलेली पत्र आज आजीकडे आहेत आणि त्या सगळ्या आठवणी आजी जेव्हा ते पत्र वाचते तेव्हा त्या ताज्या होतात. याचा विचारच ओवीला खूपच छान वाटत असतो. आईची आठवण आली की अजूनही ती पत्र पुन्हा पुन्हा वाचते. फोनवर बोलण्यापेक्षा पत्रामधून आपलं मन मोकळं करण्याची कल्पना मला फारच आवडली, म्हणून मी हे पत्र लिहायचं ठरवलं, आजी म्हणाली. हे सर्व पत्र बघून ओवीलाही इच्छा होते की आपण आपल्या आईला पत्र लिहायला हवं. पूर्वी आम्ही सारेजण पोस्टमन काकांची आतुरतेने वाट पाहायचो. आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला लिहिलेले पत्र पोस्टमन काकांकडून मिळालं की आमचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. आता ही ते आजी तिला आलेले अनुभव सांगत असते की पूर्वी आम्ही सारेजण पोस्टमन काकांची आतुरतेने वाट बघायचो. म्हणजे काय तर पोस्टमन काका पत्र घेऊन कधी येतील याची त्यांना आतुरता लागलेली असते. आतुरता लागणे म्हणजे त्यांना खूप एक्साइटमेंट झालेली असते की कधी एकदा आपलं पत्र हे पोस्टमन काका घेऊन येतील. आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांकडून मिळालं की आनंद गगनात मावेनासा व्हायचा. आनंद गगनात मावेनासा होणे म्हणजे खूप आनंद होणे. आई मीही ते खूप मजा करत आहे. हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारी नदी, पिकांनी बहरलेलं शेत, डोलणाऱ्या गवत फुलांचं माळरान,
हे असं निसर्गाचं सुंदर रूप पाहायला गावातच यायला हवं. आता ही ते ओवी आजोळी राहायला आल्यानंतर तिथले कौतुक आईला पत्रातून सांगत आहे. ती सांगत आहे की इथे आल्यापासून मी खूप मजा करत आहे. इथे असणारे हिरवेगार डोंगर आहेत, वाहणारी नदी आहे, पिकांनी बहरलेलं शेत आहे आणि गवत फुलं आहेत. यांनी निसर्ग खूप सुंदर दिसत आहे. आणि हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला गावातच यावं लागणार आहे. शहरामध्ये या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतच नाही. आता दरवर्षी सुट्टीत मी आजीच्या गावाला यायचं ठरवलंय. ओवी ठरवते की प्रत्येक सुट्टीत आपण आजीच्या गावाला यायचं. काल मी आजोबांबरोबर देवळात कीर्तन ऐकायला गेले होते. आता इथे पुढे ओवी आईला आपण काय काय इथे करत आहोत ते सुद्धा सांगते. आजोबांबरोबर ती देवळात कीर्तन ऐकायला गेलेली असते. कथा, काव्य, नाट्य यांचा सुंदर मिलाप म्हणजे कीर्तन. आता इथे कीर्तनाचं सुद्धा तिने वर्णन केले की कीर्तन म्हणजे काय. तर या कीर्तनामध्ये कथा असतात, काव्य असतात, नाट्याचं सादरीकरण करण्यात येतं आणि या सगळ्याचा मिलाप म्हणजेच संगम म्हणजेच कीर्तन होय, असे आजोबा म्हणाले. ते कीर्तन ऐकल्यावर मला समजलं. कीर्तनाचा कार्यक्रम एवढा रंगला की 2 तास कसे गेले ते समजलंच नाही. सगळेजण कीर्तनात दंग होऊन गेले होते. ओवी सांगते की या कीर्तनाचा अर्थ मला आजोबांनी सांगितला तेव्हा मला हे समजले. कीर्तनाचा कार्यक्रम इतका काही छान रंगलेला होता की सगळे त्यामध्ये दंग झालेले होते. दंग म्हणजे रमून गेलेले होते. सगळेजण हे कीर्तन ऐकण्यात मंत्रमुग्ध झालेले होते. आजोबा रोज शेजारच्या मुलांना गोष्टी सांगतात. रात्री जेवण झाले की मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात हा गोष्टीचा कार्यक्रम रंगतो. या मुलांना भेट म्हणून देण्यासाठी गोष्टींची काही पुस्तकं आजोबांना हवी आहेत. तू ती मुंबईहून येताना नक्की आण. आता इथे ओवी आईला एक गोष्टही सांगत आहे की रोज रात्री आजोबा इथल्या मुलांना गोष्टी सांगत असतात. रात्री जेवण झाले की मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात या गोष्टींचा कार्यक्रम रंगत असतो. आता या मुलांना भेट देण्याकरता तू काय कर, तू जेव्हा इथे गावी येशील येताना खूप सारी गोष्टीची पुस्तकं घेऊन ये, कारण इथे ती मला मुलांना द्यायची आहेत, असे ओवी आईला सांगते. आणि हो, आजीने तुला निरोप दिला आहे की सुट्टी संपत आल्यावर मला न्यायला येशील, तेव्हा 4 दिवस राहायलाच ये. पुढे ओवी आजीचा निरोपही आईला सांगते की आजीने तुला इथे 4 दिवस राहायला बोलवलेला आहे. जेव्हा सुट्टी संपायला येईल आणि तू मला घेऊन जायला येशील तेव्हा 4 दिवस अगोदरच ये, म्हणजे तुला सुद्धा इथे राहता येईल, असे ओवी आजीचा निरोप आईला देते. आई, तू हे पत्र वाचलेस की याचं उत्तर तू पत्रातूनच मला पाठव. मलाही पत्र मिळाल्याचा आनंद अनुभवायचा आहे. तीर्थरूप बाबांना माझा साष्टांग नमस्कार सांग. तुझीच लाडकी ओवी. आता इथे पत्राचा शेवटही झालेला आहे. ओवी आपल्या आईला आग्रहाने सांगत आहे की या पत्राचं उत्तर तुम्हाला फोनवरून नाही तर पत्रच पाठवून दे, कारण मला सुद्धा या पत्राचा अनुभव घ्यायचा आहे, याचा आनंद घ्यायचा आहे की आपल्याला कोणीतरी पत्र पाठवल्यानंतर ते कसं असतं हे मला जाणून घ्यायचं आहे. खरंच मुलांनो, आजच्या या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये मोबाईलच्या द्वारे आपल्याला एखादा निरोप समोरच्याला सांगायचा असेल तर एका सेकंदात तो पोहोचला जातो, पण पत्राची खरी मजा तर हरवलेलीच आहे. तुम्हाला सुद्धा या पत्राचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या आवडत्या मित्र मैत्रिणीला किंवा सुट्टीत आजी आजोबांना एखादं पत्र लिहून याचा अनुभव नक्की घ्या, किंवा 2 बेस्ट फ्रेंड मध्ये एकमेकांना पत्र लिहून याचा अनुभव नक्की घ्या. आईस पत्र हा पाठ तुम्हाला पुरेपूर समजला असेल तरी आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या पाठाच्या स्वाध्याय लेखनाचा व्हिडिओ अभ्यास न करता आपल्या ऑनलाईन क्लासरूम YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.